आता मी एक जणांचा व्हिडिओ बघत होते. ते शेतात गेलेत, दोघं नवरा बायको, आणि शेतामध्ये ते एका घरामध्ये त्यांनी असं एक पत्र्याचं शेड बांधले, त्याच्यामध्ये जेवत आहेत. ते जेवताना ना नवऱ्याने तिला जेवायला विचारलंच नाही. तर ती बाई सांगतीये त्या व्हिडिओमध्ये, बघा ना असा नवरा असतो का कुठं. बायकोला जरा पण जीव लावत नाही. दुसऱ्यांचे नवरे बघा किती बायकांना जपतात आणि किती जीव लावतात. हा एक ना बायकांचा ना एक डायलॉगच आहे बघा. दुसऱ्यांचे नवरे बघा, दुसऱ्यांचे नवरे बघा, दुसऱ्यांचे नवरे बघा काय करतात, दुसऱ्यांच्या नवऱ्यांनी बघा काय केलं त्यांच्या बायकांना. हेच बायका बघत असतात आणि त्यामुळं त्यांना आपला नवरा काय करतो ना हे बघायला वेळच भेटत नाही. कारण का, ते दुसऱ्यांच्याच नवऱ्याचं बघतात की त्याने काय केलं, त्याने काय केलं, दुसऱ्याचा नवरा काय करतोय, तिच्या नवऱ्याने काय आणलं, तिचा नवरा कसा बोलला, तिचा नवरा काय केलं. अगं काय बोलू मी तुम्हाला बायकांना, आता सर्व स्त्रियांना काय बोलू मी. अगं सगळे एका माळीचे मणी असतात, कोणी नसतं नावजण्यासारखं. पण आता काय म्हणतात ना, पदरी पडलं झोड करून घेतलं गोड. हे बायकांना गोड करूनच घ्यावं लागतं आयुष्यामध्ये. मग किती पण त्याला कडू कारला असू द्या, काय म्हणतात ते काटेरी झाड असू द्या, पण त्याला गोड करूनच घ्यावं लागतं. माझ्या आईचा हा डायलॉग आहे, पदरी पडलं झोड आणि करून घेतलं गोड. तर गोड करून घेतल्याशिवाय संसार हा होत नाही, माहिती आहे का. तर हे असं असतं बघा. तिचा नवरा काय करतोय हे सोडून टाका, आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी काय आणले आणि काय केले ते बघा. तर तुमचाच नवरा, तुमचा संसार सुखाचा होईल.